तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रख के रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रख के रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। के रखा है, अपना हाथ मुझ पर रख के रखा है। तूने मुझे आगे पीछे के रखा है, अपना हाथ मुझ पर रख के रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। तूने मुझे आगे पीछे के रखा है, अपना हाथ मुझ पर रख के रखा है। हालेलुया। हाँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। आकाश में जाऊँ तो तू वहाँ है, अधोलोक में जाऊँ तो तू वहाँ है। आकाश में जाऊँ तो तू वहाँ है, अधोलोक में जाऊँ तो तू वहाँ है। आकाश में जाऊँ तो तू वहाँ है, अधोलोक में जाऊँ तो तू वहाँ है। आकाश में जाऊँ तो तू वहाँ है, अधोलोक में जाऊँ तो तू वहाँ है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, हाथ मुझ पर मुझे आगे पीछे घेर रखा है, हाथ मुझ पर रख के रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। लहरों पर चलूं तो तू वहाँ है, तूफान में जाऊँ तो तू वहाँ है। लहरों पर चलूं तो तू वहाँ है, तूफान में जाऊँ तो तू वहाँ है। हो लहरों पर चलूं तो तू वहाँ है, तूफान में जाऊँ तो तू वहाँ है। लहरों पर चलूं तो तू वहाँ है, तूफान में जाऊँ तो तू वहाँ। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, और तेरी आत्मा से
मुझे चंगा किया, मुझे शक्ति दिया, तू बहुत अच्छा है। मुझे जीवन दिया, मुझे खुशियाँ दिया, तू बहुत अच्छा है। मुझे चंगा किया, मुझे शक्ति दिया, तू बहुत अच्छा है। मुझे जीवन दिया, मुझे खुशियाँ दिया, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, बोलो यीशु। हाँ यीशु तू अच्छा है, तू बहुत ही अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत ही अच्छा है। रे बोलो यीशु तू अच्छा है, हे, हे। तू बहुत ही अच्छा है। यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए जिया, तू बहुत अच्छा है। यीशु मेरे लिए मरा, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है। हो यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, हे, हे, हे। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। रे बोलो यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है। पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मुझे मुक्ति दिलाया, मुझे शांति दिलाया, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मुझे मुक्ति दिलाया, मुझे शांति दिलाया, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, हे, हे। बोलो यीशु तू अच्छा है, बोलो यीशु, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा, ओ यीशु तू अच्छा है, तू बहुत। मुझे चंगा किया, मुझे शक्ति दिया, तू बहुत अच्छा है। मुझे जीवन दिलाया, मुझे खुशियाँ दिलाया, तू बहुत अच्छा है। मुझे चंगा किया, मुझे शक्ति दिया, तू बहुत अच्छा है। मुझे जीवन दिलाया, मुझे खुशियाँ दिलाया, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। बोलो यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, ओ यीशु तू चांगला है, यीशु तू चांगला है, यीशु तू चांगला है, तू खूपच चांगला है। यीशु तू चांगला है, यीशु तू चांगला है, यीशु तू चांगला है, तू खूपच चांगला है।
यीशु तू अच्छा है, तू बहुत ही अच्छा है। हो यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत ही 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 अच्छा है। हालेलुया। ये अपनी आंखों को बंद करेंगे। वो सबसे अच्छा परमेश्वर, सबसे अच्छा प्रभु यीशु हमको आज भी अपनी आशीषों से, आज भी हमें चंगाई से, आज भी हमें शांति से, आज भी हमें आनंद से भरता है। तो आइए उस नाम को फिर एक बार हम ऊंचा करें पूरे दिल से, आत्मा से, शक्ति से। यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है अच्छाई, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है भलाई। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले।
तू परिश्रम करते करते थक चुका है, लेकिन याद रख मैंने तुझे बुलाया है और मैं तुझे ले जाऊंगा और मैं तुझे सिद्ध बनाऊंगा। क्योंकि आज मैं तेरे हृदय में, तेरे मन में एक निराशा को देख रहा हूँ। तू मुझसे प्रश्न पूछ रहा है, हे मेरे परमेश्वर, कब तक मैं कष्ट उठाऊं, कब तक मैं परिश्रम करूं? मैं थक चुका हूँ। आज तू मेरे सम्मुख में बैठ के ये निराशा के साथ है कि तू थक चुका है। लेकिन याद रख, जब तेरा जीवन शून्य हो जाता है, जब तेरा परिश्रम शून्य हो जाता है, तभी मैं तेरे लिए सामर्थ के साथ काम करने के लिए खड़ा होता हूँ। क्योंकि मैं तुझे दिखाना चाहता हूँ कि ये तेरे परिश्रम से नहीं है, तेरी योग्यता से नहीं है, लेकिन मैं तुझसे प्यार करता हूँ, इसलिए मैं तुझे जय दूंगा, ऐसा सेनाओं का यहोवा कहता है। देवाच्या नावाला धन्यवाद असो, त्यांनी साक्ष देण्यासाठी मला उभं केलं। मागच्या 14 तारखेला माझा बाप्तिस्मा झाला आणि बरेच अडचणी होते, बरेच प्रश्न होते। त्यातून देखील देवाने बाप्तिस्मा घेण्यासाठी मला आशान मदत केलं। पास्टर सिस्टर, सोनू मोनू सिस्टर सतत बाप्तिस्मा घेण्यासाठी मला प्रोत्साहन देत होते, पण काही अडचणीमुळं मी काय घेऊ शकलो नाही। पण मागच्या 14 तारखेला मी बाप्तिस्मा घेतला आणि देवाच्या नावाला धन्यवाद असो, व्यवस्थित सगळं झालं। आणि बाप्तिस्मा घेण्याच्या आधी मला अशी आतून इच्छा होत होती की काहीतरी माझ्या जीवनात चांगलं होणार आहे। आणि मी याबद्दल माझ्या मित्राला आणि माझ्या चुलत भावाला देखील सांगितलं होतं की बाप्तिस्मा घेतल्यानंतर काहीतरी चांगलं होणार आहे। आणि 14 तारखेला बाप्तिस्मा झाला आणि 17 तारखेला मला मगरपट्टा IT पार्कमध्ये जॉब लागला आणि चांगल्या घरी बसून मी इंटरव्ह्यू तिथला क्रॅक केला। आणि जे माझे रिक्रुटर होती त्यांनी म्हणले की असं कधी झालं नाही की घरी बसून कोणी इंटरव्ह्यू क्रॅक केला आहे, आणि मी त्यांचा पहिलाच कॅन्डिडेट आहे की घरी बसून मी जे इंटरव्ह्यू क्रॅक केला। आणि माझी अशी इच्छा होती की जरी कुठं पण जॉब लावा, मला चांगलं चर्च, मला चांगली मंडळी मिळावी, पुण्यात असो किंवा कुठेही असो। पण देवाने ती देखील इच्छा माझी ऐकली आणि मला वर्क फ्रॉम होम दिलं आणि याच मंडळीत देवपाने ठेवलं। त्यामुळे देवाच्या नावाला धन्यवाद देतो। आणि काल माझा रिझल्ट लागला, देवपाने मला फर्स्ट क्लासमध्ये इंजिनिअरिंग पास केलं, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देतो। माझ्या राहिलेल्या वर्षांसाठी आणि माझ्या करिअरसाठी तुम्ही प्रार्थनेत आठवण ठेवा। थँक्यू। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो। खरोखर आजची जी भविष्यवाणी झालेली आहे प्रियांनो, मी खूप कालपासून एक निराश होतो, पण ती मी गोष्ट इथं सांगू शकत नाही। पण देवाने आज त्या भविष्यवाणीच्याद्वारे देव माझ्या संग बोलला। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो। खरोखर प्रियांनो, मागच्या काही दिवसांमध्ये, आपलं मागच्या आठवड्यामध्ये, त्याच्या गेल्या आठवड्यामध्ये माझ्या गाडीचा जी 2 व्हीलर व्हॅन आहे, स्कूल व्हॅन, त्याचा ॲक्सिडेंट झाला। पण प्रियांनो, कारण मुलांच्या मस्तीमुळे ते झाला। मुलं पुढं मागं बसण्याच्या मस्तीमध्ये ते एकजण पुढं आला आणि स्टेअरिंग फिरल्या गेली। पण मी गाडीमध्ये असताना देखील माझी स्तुती आणि अन्य भाषाही चालू असते। पण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो। स्टेअरिंग फिरल्यामुळं साईडला कुठली गाडी नव्हती, स्टेअरिंग फिरल्यामुळं डायरेक्ट ती लेफ्ट साईडला खांबावर जाऊन गाडी धडकली आणि काच फुटली, खालचं मरगाट तुटलं, पण कोणालाही काय झालं नाही। हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण लेकरांना जर काही झालं असतं तर ते सर्व माझ्यावर सुद्धा आणि अनेक पालक लोक चिडले असते। पण लेकरांनीच ती गलती केली, मग त्यांच्या मम्मी पप्पाला भेटलो आणि गाडीची काच फुटली आणि ते झालं। पण परमेश्वराने त्या ठिकाणी मला मोठ्या संकटातून वाचवलं, कारण जर त्या बाजूला साईडला बरेच जण गाड्या लावतात त्या ठिकाणी, पण नेमकं त्या दिवशी गाडी नव्हती। मी ज्या रोडला जातो ते मला माहिती आहे कुठं काय गाडी असतात, 2 व्हीलर असतात, 4 व्हीलर असतात। जर एखाद्या 4 व्हीलरवर जर गाडी गेली असती
तरी त्या ठिकाणी मोठं नुकसान झालं असतं आणि त्या ठिकाणी मोठ्या संकटातून प्रियानो देव वाचवतो, हा सर्वात महत्त्वाचा अनुभव आहे. ह्या ड्रायव्हिंग लाईनमध्ये मला कितीतरी वेळा देवाने वाचवलेला आहे. मागं पण मी साक्ष दिलेली आहे मंडळीमध्ये, कारण 5 किलोमीटर माझी गाडी बेंगलोर हायवेला झोपेमध्ये चालली होती. मी फक्त देवाची स्तुती करतो. निम्म्या रात्री 1च्या नंतरची गोष्ट आहे, कारण 1च्या नंतर कसलाही ड्रायव्हर असला त्याला झोप लागते. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, मी फक्त स्तुती आणि धन्यवाद असं कितीतरी माझ्या जीवनामध्ये ह्या ड्रायव्हिंग लाईनमध्ये देवाने मला मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे. कारण माझ्याबरोबरचे ड्रायव्हर जे होते ते या जगाला सोडून गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. कारण देव महान आहे. आणि कालचची घटना आहे, ताजी घटना. जर कार्यक्रमाला आम्ही निघालो होतो मोहिते सरांच्या तिकडे बड्डेला, आणि मी गाडी धुतली सकाळी आणि मॅट त्या भिंतीवर टाकली. आणि टाकल्यानंतर म्हणलं मॅट आपली गाडीमध्ये टाकण्यामध्ये रुकुचकर फॅमिली तिकडून निघाली होती गाडी बाहेर काढण्यासाठी. मॅट गाडी टाकली, मॅट मी घेतली आणि खाली त्या बोरच्या तिथं बोर आहे त्या ठिकाणी असा चौकण आहेत आणि तिथं माझा पाय धडकला. आणि पुढं त्या नळाच्या खाली मोठ्या फरशा ठेवलेल्या आहेत 2-3, आणि त्या फरशा मी ती मॅट घेतली आणि ज्यावेळेस माझा पाय अटकला आणि दन दिशी मी त्या ठिकाणी आपटलो. पण त्या काय झालं, मॅट ऑटोमॅटिक कशी माझ्या पुढं आली मला माहीत नाही. त्या मॅटवर मी आपटल्यामुळं माझा डोकं जे फरशीवर पडणार होतं ते पडलं नाही, आणि माझा हात पुढं आला. कसा आला मलाही माहिती नाही, देवाने तो पुढं आणलेला आहे. तर रात्री माझ्या मोठ्या ॲक्सिडेंटपासून मी कोणाला सांगितलं नाही, घरात सुद्धा सांगितलं नाही, कारण मला खूप, आणि त्या ठिकाणी देवाने वाचून त्या ठिकाणीच मी देवाचे उपकार मानले, देवाला धन्यवाद दिला. प्रियानो, देव ज्यावेळेस तो म्हणतो मी इमानील, मी तुमच्याबरोबर आहे, आणि खरोखर तो आमच्याबरोबर आहे. पण देव आम्हाला काय करतो, सावरतो प्रत्येक गोष्टीपासून प्रियानो. आणि असं कितीतरी माझ्या जीवनामध्ये देवाने कितीतरी चमत्कार केलेले, कारण साक्ष सांगण्यासाठी आपल्याला वेळ कमी असतो. कितीतरी माझ्या, कारण मी ज्यावेळेस गाडीमध्ये बसतो त्यावेळेस मी कोणाला ना कोणाला माझी स्वार्थ ही सांगले, मुलांना सुद्धा मी देवाच्या गोष्टी सांगतो प्रियानो. जसं संडे स्कूलमध्ये काही गोष्टी सांगतो तसं मी काही गोष्टी त्या मुलांना सुद्धा सांगतो, कारण देवाने मला अधिक सामर्थ्याने भरावं, अधिक माझ्या देवाने मला कृपा पुरावी, म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो आणि प्रभूची स्तुती करतो. प्रभूने मला साक्षीसाठी उभा केलं, मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. प्रियांनो, आपला प्रभू खरोखर खूप चांगला आहे, त्याची दया सनातनची आहे. आणि मी त्याचा अनुभव घेतला मागच्या महिने, त्याच्या पुढच्या महिने देखील प्रभूने मला खूप सुंदर अनुभव माझ्या जीवनामध्ये दिले, त्यासाठी मी प्रभूचा धन्यवाद करतो. मला एक गोष्ट सांगायची, माझी साक्ष अशी आहे की जेव्हापासून मी मंदिराच्या कामासाठी गेलो, आपल्या चर्च साईटवर जे आपलं काम चालू आहे, मी माझं शारीरिक कष्ट तिथं दिलं, तर प्रभूने पूर्ण खूप मोठ्या मोठ्या अपघातापासून माझा बचाव करून माझं शरीर सांभाळलं, त्यासाठी मी प्रभूचा धन्यवाद देतो. माझी साक्ष खूप मोठी आहे, पण मी संक्षिप्तमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. तर मागच्या महिने शेवटच्या आठवड्यामध्ये असं झालं की मी स्कूटी घेऊन चाललो होतो आणि माझ्यासमोर एक ट्रक होती. ती ट्रक खूप स्लो चालू होती, 20-30ची स्पीड असेल काहीतरी, खूप स्लो चालली होती. आणि मी मागच होतो ट्रकच्या. मी खूप टाईम थांबलो, आता ओव्हरटेक करेल, नंतर ओव्हरटेक करेल, पण मला काही तसं संधी भेटली नाही. नंतर मी त्याला हॉर्न पण दिलं खूप सारं. एखादा ड्रायव्हर असतो तो असा हात दाखवतो की जा पुढं किंवा थांब, गाडी येते, असं काय त्याने काही केलं नाही. तो माझ्याकडून आरशात साईड मिररमधून बघायचा आणि मी पण त्याला बघायचो. मी त्याला हॉर्न मारलं, मला पुढं जाऊ दे, तरी त्याने काही रिॲक्शन दिली नाही. मग मी ठरवलं की मी ओव्हरटेक करतो. तर जेव्हा टर्न आला आपला आपण जेव्हा चर्च प्लॉटकडे जातो तिथं एक टर्न आहे, तर टर्नमध्ये ट्रक गेली आणि मी तिथं ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला. जसं मी ओव्हरटेक केलं, म्हणजे मी पुढं पण नाही गेलो, ट्रक माझ्या पॅरललमध्ये आणि एकदम फास्टमधून पुढून क्रेटा गाडी आली. खूप फास्टमध्ये ती गाडी होती. मला खरंच कळलं नाही, मी ते कॉम्प्रिहेंड करू शकत नाही किंवा मी सांगू शकत नाही की कसं काय झालं. पण प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की ऑन द स्पॉट माझी गाडी थांबली, त्या क्रेटावाल्याने पण गाडी थांबवली. आणि सगळ्यात मोठी साक्ष अशी आहे प्रियांनो की ती ट्रक मला एवढी खेटून गेली की आपलं जे स्कूटीचं फूट रेस्ट असतो ते देखील तुटलं. ती एवढी खेटून ट्रक मला गेली, पण मला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही किंवा कुठल्याही प्रकारचं मला खरचटणं आलं नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की ट्रक माझ्या पायावरून गेली. जर स्पीड असती ट्रक तर जास्त इम्पॅक्ट झाला नसता, पण ट्रक स्लो होती आणि त्या स्लोमधून ट्रक माझ्या पायावरून गेली. प्रियांनो, प्रभू खूप महान आहे, माझ्या पायाला जखम देखील झाली नाही. फक्त त्या दिवशी फक्त माझा बोट सुजला आणि थोडा बोट सुजला आणि ते काळा निळा झालता.
आणि मला खूप त्रास झाला त्या दिवशी. मी प्रार्थना केली, प्रभू की मंदिराचं काम चालू आहे, परमेश्वर मला मिस करायचं नाही आहे. मी प्रार्थना करतो, मी विश्वासाने जाणार आणि काम करणार. प्रियांनो, दुसऱ्या दिवशी मी कामाला गेलो आणि ही खूप मोठी साक्ष आहे की तो बोट बरा झाला. माझ्या पायाला कुठली दुखापत नाही किंवा कुठला मुक्का मार नाही. मी परत नीट चालायला लागलो आणि परत कुठल्याही प्रकारचं मला काही जाणवत नाही माझ्या शरीरामध्ये. मी शारीरिक कष्ट प्रभूच्या मंदिरामध्ये दिलं आणि प्रभूने माझं शरीर सांभाळून ठेवलं. त्यासाठी मी प्रभूचा धन्यवाद करतो. माझी दुसरी साक्ष अशी आहे प्रियांनो की त्याच महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्येच शेवटच्या आठवड्यामध्ये 29 तारखेला मागच्या वर्षी मला खूप भयानक त्रास झाला होता. सर्दी, खोकला, ताप, माझ्या पेशी कमी झालत्या, अंगदुखी, श्वास आपलं स्मेल येत नव्हतं, टेस्ट येत नव्हती. खूप भयानक असा त्रास झाला होता मागच्या महिने. आणि जवळजवळ 3 आठवडे मी चर्च ॲक्टिव्हिटीपासून आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीपासून लांब होतो. एवढा भयानक मला त्रास झाला होता. तर असंच झालं की माझी मम्मी घर साफ करत होती आणि पूर्ण वर्ष, अख्खं एक वर्ष गेला त्या मागच्या वर्षीपासून, 29 जुलैपासून पूर्ण वर्ष गेला, पण मम्मीला कधी ते रिपोर्ट सापडलं नाही. पण नेमकी त्याच तारखेला मम्मीला तो रिपोर्ट सापडला, माझा ब्लड रिपोर्ट. आणि मम्मीने रिपोर्ट बघितला आणि मम्मी म्हटली की अरे, पूर्ण वर्ष मला कधी रिपोर्ट सापडला नाही, पण आज ह्या सेम तारखेला मला का रिपोर्ट सापडला. तिने रिपोर्ट बघितला आणि मम्मी थोडी घाबरली आणि मम्मीने प्रार्थना केली की प्रभू, मला भीती वाटते, मी प्रार्थना करते की माझ्या मुलाला सेफ ठेव. तर प्रियांनो, त्या रात्रीपासून मला परत खोकला सुरू झाला. अचानक खोकला सुरू झाला, ताप सुरू झाला, थंडी सुरू झाली, कणकणी सुरू झाली आणि मला असं आतून आवाज यायला लागला की आता मी तुला धरणार, आता तुला खूप भयानक त्रास होणार, आता तू चर्चच्या कामापासून लांब जाणार, मी तुला भयानक त्रास देणार आणि तुला महिनाभर तुला मी असंच ठेवणार, बेडवर तुला असंच ठेवणार, तुला मी शारीरिक त्रास देणार. पण प्रियांनो, त्या कणकणीमध्ये, त्या तापामध्ये, त्या शारीरिक त्रासामध्ये मी उठलो आणि प्रियांनो, 29 तारखेला मी अशी प्रोफेटिक शब्द मी सांगू शकत नाही, पण माझ्या मुखातून असे शब्द निघाले. तर इंग्लिशमध्ये मी तुम्हाला त्याचा अर्थ पण सांगतो. माझ्या मुखातून असे शब्द निघाले की इट इज नॉट टेस्टिंग टाईम बट इट इज टेस्टिंग टाईम. इट इज नॉट टेस्टिंग टाईम, ही परीक्षेची वेळ नाही आहे, पण ही चाखण्याची वेळ आहे, प्रभूचा अनुभव घेण्याची वेळ आहे. ही 29 तारखेची गोष्ट आहे. तर मी अशी प्रार्थना केली, प्रभू की ही माझी परीक्षेची वेळ नाही आहे, पण तुला चाखण्याची वेळ आहे. इट इज नॉट माय टेस्टिंग टाईम बट इट इज टेस्टिंग टाईम, तुला चाखण्याची वेळ आहे. आणि प्रभूला धन्यवाद देतो की मागच्या आपलं जी डॉन प्रेझिंग झाली, आपलं तेच वचन निघालं, पास्टरने तेच प्रॉमिस दिलं की टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. प्रभूचा अनुभव घेऊन प्रभू खूप चांगला आहे प्रभू. तर मी प्रार्थना केली, विश्वास धरला, प्रभू तू चांगला आहे, माझा विश्वास आहे परमेश्वर, मी तुझा अनुभव घेणार आहे. ही परीक्षेची वेळ नाही आहे, तर हे तुला चाखण्याची वेळ आहे. आणि प्रभूने त्याचा सुंदर अनुभव माझ्या जीवनामध्ये दिला. जे कणकणी, ताप आणि थंडी मला आलती, ते 3 दिवसामध्ये प्रभूने पूर्णपणे मला आरोग्य दिलं. त्यासाठी मी प्रभूचा धन्यवाद करतो, प्रभूची मी स्तुती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला ही सगळी साक्ष 7 ऑगस्टला द्यायची होती. 7 तारखेला मला ही साक्ष द्यायची होती, पण काय कारणास्तव ती साक्ष डिले होत गेली. 7 तारखेचं 14 तारीख झाली आणि 14 तारखेला पण द्यायची होती. पण असं झालं की शनिवारी मला साक्ष द्यायची होती, पण शनिवारी असं झालं की माझी आजी, माझी मम्मीची डेथ झाली आणि मला साक्ष देता आली नाही. आम्ही गावी गेलो. ती पण खूप मोठी साक्ष आहे की आई शारीरिक कष्टामध्ये होती, खूप त्रास तिला झाला, खूप असं मी ते फॅमिली इश्यूज आहे, मी ते सांगत नाही मंडळीसमोर, पण अशा खूप शारीरिक कष्टामध्ये माझी आई होती. आणि मी सतत एक प्रार्थना करायचो की प्रभू लवकरात लवकर जेवढे आईचे दिवस आहेत तेवढं प्रभू संपून माझ्या आईला तू हाक मार, कारण ते शारीरिक कष्ट मला पण बघू वाटत नाही आणि आमच्या फॅमिलीला पण बघू वाटत नाही. तर 14 तारखेला माझी आई प्रभू घरी गेली. मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की खूप सुंदर आणि खूप शुद्ध जीवन माझी आई जगली. एक क्षणिक त्रास तिला झाला असेल, पण ती अनंत गौरवामध्ये गेली. त्यासाठी मी प्रभूचा धन्यवाद देतो. आणि प्रभूने सर्व अंतविधी, आमचं जाणं येणं सर्व आस्वादित केलं आणि विशेष करून कुठलं फॅमिली प्रॉब्लेम झाले नाही किंवा फॅमिली भांडणं तंटे झाले नाही, सर्व शांतरित्या सर्व झालं. त्यासाठी मी प्रभूचा धन्यवाद करतो, प्रभूची स्तुती करतो. आणि अजून एक मला साक्ष द्यायची आहे की माझी इंजिनिअरिंगची एक्झाम होती, BEची फायनल सेमेस्टरची एक्झाम होती. आणि असं झालं की 2-3 दिवसापूर्वीच, म्हणजे एक्झामच्या 2-3 दिवसापूर्वीच माझ्या आत्याच्या मुलाची डेथ झाली. त्यांनी सुसाईड केलं आणि ते खूप भयानक किंवा घाबरणाऱ्या रित्यासारखी त्याची डेथ झाली. आमच्या परिवारामध्ये खूप लोक घाबरलेले, सगळे घाबरलेले. आणि माझे आईवडील तिथं गेले गावी आणि मी इथं घरी एकटा होतो, कारण माझी एक्झाम होती, मला एक्झाम द्यायची होती. तर मी घरी होतो, पण माझं मन लागत नव्हतं. माझं शरीर इथं होतं, पण माझं मन गावाकडं होतं. आणि असं झालं की मी घाबरायला लागलो.
रात्रीचं मला भीती वाटायला लागली, अभ्यास होत नव्हता. अभ्यास करत होतो पण माझ्याकडून अभ्यास होत नव्हता. तर असं झालं की जो माझा पहिला पेपर होता इंजिनिअरिंगचा, तो खूप अवघड गेला मला. खूप म्हणजे खूपच अवघड, मी सांगू शकत नाही. खूप अवघड मला तो पेपर गेला. आणि असं झालं की ग्रेस मार्क देण्या इतकं पण मी पेपर नव्हता लिहिला. मी खूप अवघड म्हणजे फेलच होतो, अंदाज पण नाही, मी फेल होतो. मी म्हटलं पप्पाला आल्यावर की पप्पा खूप अवघड पेपर गेला आणि मला खूप मी फेल होणार या पेपरमध्ये, तर हा वर्ष पण वाया जाईल. तर असं बोललो मी. आणि असं झालं प्रियांनो, तर एक पेपरमुळे माझे बाकीचे पेपर पण खूप अवघड गेले. ते टेन्शन असतं डोक्यामध्ये की एक पेपर गेलं, वर्ष वाया जाईल. तर बाकीचे पेपर पण मला खूप अवघड गेले. पण मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो की युनिव्हर्सिटीचं अचानक डिसिजन बदललं आणि युनिव्हर्सिटीने असं डिसिजन घेतलं की कंबाईंड पासिंग ठेवावी आपण यावेळी. असं जनरली होत नाही, बीमध्ये सेमेस्टर पासिंग असते, पण ह्यावेळी युनिव्हर्सिटीने असं डिसिजन घेतलं की कंबाईंड पासिंग ठेवू. आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो, माझे सर्व पेपर सुटले आणि प्रभूने मला फर्स्ट क्लासनी 72% देऊन आशीर्वादित केलं. त्यासाठी मी प्रभूचा धन्यवाद करतो. खरं प्रभू खूप चांगला आहे, त्याची दया सनातनची आहे प्रियांनो. आणि माझ्या वडिलांची पण मी साक्ष त्यांच्यातर्फे देतो. असं झालं प्रियांनो की वडील शटडाऊन होतं. ही ह्या वीकची गोष्ट आहे, या आठवड्याची गोष्ट आहे. पप्पा काम करत असताना कंपनीमध्ये शटडाऊन होतं आणि मशीनमध्ये मेंटेनन्स असतं, त्यांचं काम करत असताना एक लॅडर होती आणि ती लॅडर अशी हुक असते त्या लॅडरला, आणि ती लॅडर मशीनला अडकलेली होती, शिडी होती. तर ती हुक असती आणि ते हुक लागून होती लॅडर. पप्पा त्या लॅडरवर चढले आणि मागं मशीन्स असतात, खूप हेवी ड्युटी मशीन्स असतात, खूप मोठे मोठे पाईप्स असतात, लोखंडाचे पाईप्स असतात. तर असं झालं, पप्पा ते चढले आणि अचानक ते हुक सटकली आणि पप्पा असे लॅडर घेऊन असे मागं पडले. पण पप्पा म्हणतात की त्यांना पण कळलं नाही, त्यांना पण जाणवलं नाही नक्की काय झालं. ते बरोबर खाली येऊन बसले, त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास झाला नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मागं हेवी ड्युटी मशीन्स असतात, लोखंडाचे मशीन्स असतात, जर डोक्यावर पडले असते खूप मोठा अपघात झाला असता. पण प्रभूने त्यांना देखील वाचवलं. त्यासाठी मी प्रभूचा धन्यवाद करतो, प्रभूची स्तुती करतो. खरं प्रभूने मला खूप मोठं सुंदर अनुभव माझ्या जीवनामध्ये दिले. खरं तर साक्ष 7 तारखेला द्यायची होती, पण आज 29 तारीख आहे. प्रभूचं म्हणणं असेल की तू 7 तारखेला देऊ नको, महिन्याच्या पहिल्या नको देऊ किंवा महिन्याच्या मध्यभागी देऊ नको, पूर्ण महिना माझा अनुभव घे आणि नंतर साक्ष दे. तर मी पूर्ण महिने प्रभूचा अनुभव घेतला आणि प्रभू खूप चांगला आहे, त्याची दया खूप सनातनची आहे. त्यासाठी मी प्रभूचा धन्यवाद देतो. विशेष मी सांगतो प्रियांनो की जसं देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, जे काय म्हणतो आपण, जे ह्या डॉन प्रेझिंगचं प्रॉमिस होतं की टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. प्रभूचा अनुभव घेऊन पहा प्रभू किती चांगला आहे. तर दावी इथं आमंत्रण देतोय की या प्रभूचा अनुभव घ्या, प्रभू किती चांगला आहे. टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. तर मी देखील तुम्हाला आमंत्रण देतो, या प्रभूचा अनुभव घेऊन पहा प्रियांनो. प्रभू खूप चांगला आहे, प्रभूची दया खूप सनातनची आहे. आणि तुम्ही देखील शारीरिक, मी तुम्हाला प्रोत्साहन देतो, एनकरेजमेंट देतो की तुम्ही देखील आपल्या चर्चच्या कामासाठी मदत करा. कारण प्रभू कोणाचाच ऋणी राहत नाही. तुम्ही जेही मदत करा, आर्थिक मदत असो, प्रार्थना असो, शारीरिक मदत असो, प्रभू त्याची परतफेड करतो आणि प्रभू खूप मोठ्यारीत्या आशीर्वाद करतो. खूप मोठ्यारीत्या प्रभू त्याला फळ देतो, प्रतिफळ देतो. त्यासाठी तुम्ही देखील प्रभूचा अनुभव घ्या. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने पुन्हा एकदा त्याच्या गौरवासाठी मला उभं केलं, त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देते. ही साक्ष काल देण्यासाठी माझ्या मनामध्ये देवाने प्रेरणा दिली. कारण मागील 2 महिन्यापासून मी माझ्या उजव्या हाताच्या वेदनेने खूप त्रस्त झालेले होते. मी एक नाही तर 2 प्रकारचे डॉक्टर केले, एकदा नाही तर 2दा माझा एक्सरे काढला गेला. परंतु त्या एक्सरेमध्ये आणि त्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचं निदान त्या ठिकाणी झालेलं नाही. डॉक्टर म्हणायचे की नाही हे जॉईंट पेन आहे किंवा मणक्यामध्ये गॅप असेल म्हणून दुखतं. म्हणजे डॉक्टरांना पण ते सांगता आलं नाही की कशामुळं हातामध्ये वेदना होतात. डाव्या हातामध्ये वेदना असल्यानंतर लोकांना शक्यतो थोडंसं भय असतं. परंतु देवाच्या नावाला मी धन्यवाद देते, माझ्या हातामध्ये उजव्या हाताला वेदना होत्या. आणि मागील 15 दिवसापूर्वी अशी वेळ होती की मी एक संपूर्ण आठवडाभर रात्र मी झोपत नव्हते आणि माझ्या हातामधल्या वेदनांमुळे मी खूप त्रस्त झाले होते. परमेश्वराच्या दासांना मी सांगितलं होतं की माझ्या हातामध्ये खूप वेदना आहेत. मंडळीला पण ग्रुपमध्ये टाकलेलं होतं पास्टरांनी, ते देखील माझ्यासाठी प्रार्थना करत होते. त्या दरम्यान मागील 15 ऑगस्टच्या दरम्यान आपल्या इथं आरोग्यासाठी, सुटकेसाठी आणि खरोखर मुक्ततेसाठी ज्या प्रार्थना आणि विनंती झाल्या, त्या प्रार्थना आणि विनंती पण मी अटेंड केल्या. सर्व गोष्टी झाल्या. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते. परंतु ज्यावेळेस त्या प्रार्थना संपल्या त्यावेळेस मी परमेश्वराला विचारत होते की देवा, माझ्या हाताला अजूनपर्यंत सुटका का प्राप्त होत नाही आहे. माझ्या वेदना संपत नव्हत्या आणि त्या वेदनांमध्ये मी खूप कष्ट उचलत होते.
मला कामावर गेल्यानंतर एक पेन किलर खाऊन माझं काम सुरू करावं लागत होतं. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते, कारण माझ्या जीवनामध्ये आत्तापर्यंत परमेश्वर जे काही केलं ते सर्व माझ्या चांगल्यासाठी होतं, हा माझा विश्वास आहे. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. सिस्टर आणि पास्टरांना पण मी सांगितलं होतं की हातामध्ये दुखतं आणि ते माझी विचारपूस करायचे, प्रार्थना करायचे. डॉन प्रेझिंगमध्ये त्यांच्या पहाटेच्या स्तुतीमध्ये कंटिन्यू माझ्यासाठी प्रार्थना करत होते. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते. आणि खरोखर मागच्या आठवड्यामध्ये ते कुठं बाहेरगावी गेलेले असतील आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं की हातामध्ये वेदना कशा आहेत म्हणून, आणि त्यावेळेस देखील माझ्या हातामध्ये खूप वेदना होत्या. तर त्यावेळेस ते फोनवर सोनूला पण म्हणाले आणि मला पण म्हणाले की आम्ही येऊन थोडा वेळ प्रार्थना करतो म्हणून. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. खरोखर ह्या वेदना आणि या त्रासामध्ये मी स्वतःच इतकी कंटाळलेले होते की प्रत्येक वेळेस तेच बोलायचं, तेच सांगायचं आणि त्याच्यामध्ये चालत राहायचं, अशी माझी अवस्था होती. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. परमेश्वराचे दास आणि दासी आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्यासाठी आणि सोनूसाठी ओझं घेऊन प्रार्थना केली. आणि खरोखर ती प्रार्थना कदाचित देवाने त्यावेळेस माझं आरोग्य त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. परमेश्वराच्या दासांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत माझ्या हातामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा त्रास दिसून नाही आलेला. मी खूप डॉक्टर केले, खूप फिजिओथेरपिस्ट केले आणि बऱ्याच प्रकारच्या औषधांचं देखील मी सेवन केलं ह्या वेदनेसाठी. परंतु प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते. देवाचं वचन सांगतं की खरोखर परमेश्वराचं वचन पाठवून त्याच्या दासांच्या करवी प्रार्थना करून जे आरोग्य मिळतं त्या आरोग्यामध्ये कधीही बदल होत नाही. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते की खरोखर देवाने त्याच्या दासाची आणि दासीची प्रार्थना ऐकली आणि मला आरोग्य दिलं. आणि केवळ परमेश्वराच्या गौरवासाठी माझा हात उंच होण्यासाठी परमेश्वराने माझा हात बरा केला, त्याबद्दल मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. आणि खरोखर पास्टर आणि सिस्टर त्यांचे देखील मी आभार मानते की प्रार्थनेच्या द्वारे ते आम्हाला प्रत्येक वेळेस बळ देतात आणि प्रार्थनेमध्ये उचलून धरतात. हे केवळ आपल्याच मंडळीमध्ये होतं हे मी विश्वासाने सांगू शकते. मंडळीने केलेल्या प्रार्थनेसाठी त्यांची देखील मी ऋणी आहे. परमेश्वराने मला दिलेल्या आरोग्यासाठी, बिना औषधाच्या आरोग्यासाठी मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. प्रभु का धन्यवाद, प्रभु की स्तुति. हम प्रभु के वचन को देखेंगे. जो वचन मैं ले रहा हूं मत्ती 13 अध्याय 47 से 50, मत्ती 13 अध्याय वचन 47 से 50. हम वचन अभी पढ़ेंगे नहीं, बाद में पढ़ेंगे. तो यहां पर लिखा है कि कोई व्यक्ति है, उसने समुद्र में जाल डाला. समुद्र में जाल डाला, वो किस लिए डाला? वो समुद्र में इसलिए जाल डाला कि उसके समुद्र में से उसको मछली मिले. क्या मिले? उसे मछली मिले. लेकिन जब उसने समुद्र में डाला जाल तो उसके साथ साथ उसको खाली मछली नहीं मिले हैं, उसको 5 प्रकार के चीज उसके जाले में आ गए. प्रेज़ द लॉर्ड. कोई बाइबल नहीं पढ़ना, मेरे पास देखो. आपको बाइबल से भी अच्छा मैं समझाऊंगा, आप घर में जाके पढ़ो, हमारे समय की पाबंदी के कारण. तो जैसे उसने जाल डाला और उसके अंदर 5 प्रकार के जंतु आ गए. फिर उस व्यक्ति ने क्या किया? जो उसको अच्छा चाहिए था, मछली चाहिए था, मछली को अलग रखा और बाकी का जो 5 चीज था वो 5 को उठा के क्या कर दिया? उसने फेंक दिया. तो आखिरी में यही होने वाला है जो परमेश्वर यीशु मसीह क्या करने वाला है. यीशु मसीह खुद वो जाल है. जाल कौन है? यीशु मसीह. तो यहां पर पहला व्यक्ति है जाल डालने वाला. तो जाल डालने वाला व्यक्ति कौन है? परमेश्वर. और दूसरा चीज है जाल, वो जाल है यीशु मसीह. और तीसरा चीज है समुंदर. समंदर में उसने जाल डाला. समंदर का आत्मिक अर्थ है दुनिया, संसार. और चौथा चीज है इसमें वो 4 प्रकार के चीज जो जाल में आके फंस गए. और 5वां चीज है वो मछलियां जो उसमें आके फंस गए. तो जाल डालने वाला कौन है? परमेश्वर. और जाल कौन है? यीशु मसीह. प्रेज़ द लॉर्ड. और जो 4 अलग अलग प्रकार के थे उठा के फेंक दिया, वो कौन है? वो दुनिया के लोग, या नामधारी, दुनिया के लोग मैं नहीं बोलूंगा आज, वो नामधारी मसीह, नॉमिनल क्रिश्चियंस. और उसमें मच्छी भी आई हो. मछली कौन है? वो मछली है
जो प्रभु ने चुने हुए परमेश्वर के लोग, जिसमें आप और मैं, हम सब आगे। मैं और आप मतलब हम के सिक्का लेके नहीं आए, हम स्वर्ग में जाएंगे, लेकिन जो कोई पवित्र जीवन बिताता है वो सब। प्रेज़ द लॉर्ड। प्रभु का धन्यवाद, प्रभु की स्तुति हो। फिर यहां पर ऐसा लिखा गया है, उस व्यक्ति ने क्या किया है? जाल फेंक दिया। जैसे ही जाल फेंक दिया, जाल फेंकने वाला कौन? और वो जाल कौन? और वो समुद्र कौन? दुनिया। तो परमेश्वर ने यीशु मसीह को भेज दिया पहले बार, अभी दूसरे बार भी भेजने वाला। तो जैसे ही जाल आ गया समुद्र में, तो वो जो 4 जंतु अलग, उनको लगा जाल मेरे लिए आया है, और मच्छी को लगा जाल किसके लिए आया है? मेरे लिए आया। लेकिन जाल किसके लिए आया है? मछली के लिए आया। प्रेज़ द लॉर्ड। जाल किसके लिए? मछली के लिए। तो मैं वो 5 चीजों के नाम आपको बताना चाहता हूं जो कहते हैं मेरे लिए आया है। तो वो उस समुद्र में जो 5 चीजें होती है, उसमें से पहला है जो नॉमिनल क्रिश्चियंस में बोला, दुनियादारी के। तो पहला चीज है समुद्र में सांप। कौन है? सांप। तो सांप है, लेकिन सांप को लगा ये जाल किसके लिए है? मेरे लिए। तो अगर ऐसा कोई है तो उसके लिए ये जाल नहीं है। तो ये सांप कहने से कौन? सांप कहने से इंग्लिश में उनको कहते हैं बॉर्न क्रिश्चियंस, जन्मताच ख्रिस्ती। प्रेज द लॉर्ड। जन्मताच ख्रिस्ती म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. ते जन्मताच ख्रिस्ती आहे, परंतु त्यांच्यावर संस्कार चांगले झालेले आहे, वो प्रार्थना करने वाले, प्रभु को डरने वाले हैं, उन लोगों के बारे में नहीं है मैं बोल रहा हूं। लेकिन कुछ लोग जन्म से ही मसीह हैं, लेकिन उनको बाइबल अभी तक मालूम नहीं है। वो चर्च में जाएंगे गुड फ्राइडे के दिन, ईस्टर के दिन, क्रिसमस के दिन, और कभी जाएंगे मालूम है? हाँ हाँ, वो तो है। नाताळ झालं ना, क्रिसमस म्हणजे नाताळ, ठीक है। हाँ, मरने के बाद ठीक है, मरने के बाद, या और कभी कुछ शादी है, उसका शादी है तो आएगा, नहीं तो उसका रिलेटिव का है तो आएगा चर्च में, और नहीं तो अभी एक नया फंडा चालू हो गया है, इलेक्शन के दिन आएंगे वो। तो अभी चर्च के इलेक्शन कैसे चलते हैं आपको मालूम है? जैसे दुनिया के इलेक्शन चलते हैं ऐसे एक दिन रात को गाड़ी में पैसा लेके जाना, उस लोगों के घर में जाना और उन लोगों को बोलना आम्हाला मत द्या, या क्या पैसे। अरे आपको एक एक डिटेल बताए तो आपको विश्वास भी नहीं आएगा, क्योंकि कई चर्च के जो बड़े बड़े पदाधिकारी वो मेरे संपर्क में, मेरे कांटेक्ट में हैं, उन लोग बताते हैं, और वो खुद भी ऐसा करते हैं कुछ लोग। तो ऐसे इलेक्शन के दिन में आएंगे वो और वो करेंगे, लेकिन बाकी के दिन में वो चर्च में नहीं रहते हैं, वो सिंसियर प्रार्थना भी नहीं करते हैं, चाहिए ऐसा जीवन बिताते हैं। वो है दूसरे बॉर्न क्रिश्चियन जो सांप के जैसे है। ऐसे अभी मैंने कहा ये बॉर्न क्रिश्चियन सांप के जैसे, तो कई लोग बोलेंगे काय पास्टर सांप बोलतात, आता दुसरे पास्टर काय बोलतात ते आपण ऐकू। पास्टर जॉन द बैप्टिस्ट त्यांनी काय म्हटलं, हम पढ़ेंगे मत्ती रचित सुसमाचार उसके 3रा अध्याय और वचन 7, मत्ती 3:7। जब उसने बहुत सारे फरीसियों और सदूकियों को बपतिस्मा के लिए अपने पास आते देखा, तो उनसे कहा कि हे सांप के बच्चों, हे सांप के बच्चों, देखो प्रेज द लॉर्ड, हे सापाच्या पिल्लांनो, हे सापाच्या पिल्लांनो, सांप के बच्चों करके यूहन्ना बपतिस्मा दाता ने क्या किया है? उनका खंडन किया है। प्रेज द लॉर्ड। और भी कई शब्द है बाइबल के, वो समय आने से मैं बताऊंगा। तो ये वो लोग हैं जो बपतिस्मा लेने के लिए आए थे, तब यूहन्ना बपतिस्मा दाता उनसे कहता है हे सांप के बच्चों। तो ये है जन्म से क्रिश्चियंस हैं, लेकिन इनके दे आर क्रिश्चियंस बट विदाउट क्राइस्ट। ते ख्रिस्ती आहे पण त्यांच्या जीवनात ख्रिस्त नाही,
तर ते हे जन्मता. माझे आजोबा होते, माझे पंजोबा होते, ते खूप चांगले होते त्यावेळेचे लोक, कारण त्या लोकांनी इतका प्रखर विरोध स्वीकारून त्यांनी प्रभूचा स्वीकार केला होता. पण तू कसा आहे, तू कशी आहे? तो ये है वो, तो जन्म से वो मसीह है. उनको लगता है हमारा ही स्वर्ग हमारे बाप की प्रॉपर्टी है, हम लोग इधर से मरने से उधर ही जाएंगे. नहीं, उनको ऐसा गलत फहमी हो गया है, मिसअंडरस्टैंडिंग हो गया है. उनको लगता है ये पृथ्वी का चर्च उनके अंडर में है तो स्वर्ग भी उनके अंडर में. हाँ, तो मलयालम में बोलते हैं उसको पोड़ा. प्रभु का धन्यवाद हो. हाँ, ऐसे लोगों के लिए नहीं है वो. चर्च तुम्हारा है, प्रॉपर्टी तुम्हारी है, लेकिन स्वर्ग तुम्हारा नहीं है, स्वर्ग पवित्र लोगों का है. प्रेज द लॉर्ड. प्रभु का धन्यवाद, प्रभु की स्तुति हो. तो प्यारे परमेश्वर के लोगों, हमारे अंदर से अगर किसके अंदर बॉर्न क्रिश्चियन स्पिरिट रहेगा तो आप छोड़ दो. अब मैं और भी आगे नहीं जाता, हमारे समय के अनुसार मैं आगे बढ़ता हूं. और दूसरे चीज उसके अंदर होते हैं खेकड़े. क्या होते हैं? क्रैब. खेकड़ा. खेकड़ा मालूम है ना? हाँ, तो खेकड़ा कैसा चलता है मालूम है ना? वाकड़ा. तो वो कौन से क्रिश्चियंस है? दे आर साइड क्रिश्चियंस. साइड क्रिश्चियंस कहने से पहला अपना सब करेंगे, अगर टाइम मिला तो प्रभु के चर्च में जाएंगे, टाइम मिला तो. वही साइड क्रिश्चियंस. या वो चर्च में आएंगे, लेकिन चर्च में आते हैं किस लिए? बिजनेस करने के लिए. दोनों काम होता. कुछ चीज बेचना है तो आएंगे बराबर. तो वो हमारा लक्ष्य नहीं होना चाहिए. साइड क्रिश्चियंस हम लोग नहीं बनना चाहिए. ये लोग कहेंगे नेट मेरे लिए है, लेकिन नहीं, नेट केवल मछलियों के लिए है. प्रभु का धन्यवाद हो. ये लोग जो खेकड़े के जैसे होते हैं, वो चल रहे हैं या दौड़ रहे हैं, पहचान पाना बहुत मुश्किल होता है. कुछ लोगों के बारे में बहुत मुश्किल होता है कि पहचान पाना ये क्या है, क्योंकि आधा दिन आधी रात, कभी तळ्यात तर कभी मळ्यात. वो नम्र हो जाने से बर्फ के जैसे पिघल जाते हैं, और कड़क हो जाने से पत्थर के जैसा कड़क हो जाते हैं. ऐसे लोग कहने से कौन? खेकड़े के जैसा. वो चल रहे हैं क्या दौड़ रहे हैं, कुछ मालूम नहीं पड़ता. प्रेज द लॉर्ड. बाइबल बताता है हमको, प्रेरित पौलुस गलतियों की पत्री 5:7 में कहता है, अरे तुम अच्छे दौड़ रहे थे, लेकिन अभी क्या हुआ तुमको? तुम पहले विश्वास की अच्छी दौड़ रहे थे, अच्छा प्रार्थना कर रहे थे, अच्छा उपवास ले रहे थे, अच्छा आपका गवाही था, अच्छा चाल चलन था, लेकिन अभी क्या हो गया? खेकड़े के जैसा बन गया. अभी क्या हुआ तेरे लाइफ में? प्यारे परमेश्वर के लोगों, खेकड़े के लिए भी वो जाल नहीं है, केवल मछली के लिए वो है. आगे हम पढ़ेंगे तीसरा, टोर्टॉइस, मतलब ये डरने वाले मसीह. तीसरा क्रिश्चियंस कौन है? डरने वाले. परमेश्वर से डरा वो नहीं, लोगों से डरने वाले. टोर्टॉइस, ये जो कछुआ का स्वभाव होता है, कछुआ इंसान को बहुत डरता है, और वो बाहर निकलता है, लेकिन किसी की आहट सुनाई देने से वो तुरंत छुप जाता है. ये वो मसीह है जो यीशु मसीह से तो प्यार करते हैं, लेकिन लोगों से डरते हैं. आमचा समाज काय म्हणेल, हमारे समाज क्या कहेगा, हमारे लोग क्या कहेंगे, हमारा नवरा क्या कहेगा, हमारी बाइको क्या कहेंगे, हमारे पड़ोस के लोग क्या कहेंगे. या ऐसे लोग कछुआ के जैसे है. कछुआ डरने वाला वो है, कछुआ के लिए जाल आने वाला नहीं है, यीशु जो आने वाला है अभी. प्रेज द लॉर्ड. कछुआ के जैसा हमको नहीं बनना है. हम हिम्मत के साथ प्रभु को एक्सेप्ट करना है, हिम्मत के साथ प्रभु को हम स्वीकार करना है, हिम्मत के साथ हम आगे आना है, हिम्मत के साथ हम कहना है तो मसीह है. हाँ, जैसे पतरस को कहा, पतरस यीशु मसीह के साथ तू भी था वहां. पतरस ने कहा नहीं. एक साधारण एक स्त्री को भी कहता है मैं उसे जानता ही नहीं. पतरस जो 3.5 साल यीशु के साथ खाया पिया, अगर यीशु जब भी चमत्कार करता था, 5 रोटी 2 मच्छी, तो सबसे आगे आगे भागता था. वो पतरस अभी कह रहा है मैं यीशु को नहीं जानता. प्रेज द लॉर्ड. लेकिन जब यीशु मर गया, यीशु ने पवित्र आत्मा का अभिषेक भेजा पिता के पास से लेके. जब पतरस को पवित्र आत्मा का अभिषेक मिला, तब ये पतरस कहता है यीशु मसीह के नाम से उसने प्रचार किया, यीशु की सच्चाई को बताया, 3000 लोग उद्धार पाए.
अगर आपको मसीह के लिए खड़ा रहना है, आपके लिए पवित्र आत्मा का अभिषेक बहुत जरूरी है। पतरस के अंदर अभिषेक नहीं था तो वो डरने लगा, घबराने लगा, लेकिन अभिषेक आया तो सब लोगों के सामने उसने प्रचार किया। तो हम इस तरह के लोग न बने। हम बाइबल में भी पढ़ते, आप लोग घर में जाके पढ़िए, यूहन्ना रचित सुसमाचार उसका 3 अध्याय वचन 1 और 2 में निकोदेमुस के बारे में पढ़ते हैं। निकोदेम काय करायचा, रात्री यायचा येशूकडे, गुरु गुरु मला हे सांग, मला ते सांग। रात में आता था वो, दिन में नहीं आता था। अगर दिन में आने से क्या करेंगे, शास्त्री परुषी ठोकेंगे उसको पकड़ के, उसको पहला निकाल देंगे, चल तू या लायकीचा नाही, येशूकडे जातो का। तो आज भी कुछ लोगों को निकोदेमुस के जैसे लोग हैं, सबके सामने प्रभु उनको नहीं चाहिए, लेकिन गुप्त में चाहिए। ऐसे लोगों के लिए यीशु मसीह नहीं आ रहा है, वो जाल नहीं आ रहा है। प्रेज द लॉर्ड, प्रभु का धन्यवाद, प्रभु की स्तुति हो। और 1-2 मिनट में मैं खत्म करूंगा। तो हम जो, और टोर्टाइस का और भी एक गुण है, उसका जो ऊपर का कवच है वो बहुत मजबूत रहता है। इवन बंदूक की गोली मारने से भी उस कवच को कुछ नहीं होगा, इतना स्ट्रांग, लेकिन अंदर से पूरा खोखला रहता है। खोखला मतलब बहुत नाजुक है। तो ऐसा ही कुछ लोग होते हैं टोर्टाइस के जैसा, बाहर से तो बहुत कड़क बताते, लेकिन जब कोई परीक्षा आ जाता है तो उसके समय वो लोग प्रभु के लिए खड़े नहीं रहने सकते। तो मेरे भाइयों बहनों, यहां पर बैठा हुआ अगर कोई किसी व्यक्ति को डर रहा है, किसी समाज को डर रहा है, मैं आपसे यह बताना चाहता हूं, आप मसीह यीशु के सिवाय, परमेश्वर के सिवाय किसी को नहीं डरना। प्रेज़ द लॉर्ड। तब वो जाल आपके लिए आ रहा है, ऐसा समझो। और चौथा मैं आपको बताना चाहता हूं, समुद्र के अंदर चट्टान भी होते हैं, रॉक, खडकपण असतात। तर उस चट्टान को लगता है ये कदाचित ये मेरे लिए आएंगे। तो ये कौन से क्रिश्चियंस है? स्ट्रॉन्ग इन रूडिमेंट्स, स्ट्रॉन्ग इन रूडिमेंट्स। स्ट्रॉन्ग इन रूडिमेंट्स मतलब वो रीति रिवाज के लिए बहुत कड़क रहते। वो क्रिश्चियन मतलब ये पत्थर के जैसे, कितना भी बोलो अंदर नहीं जाएगा। उनका हृदय पत्थर के जैसा हो गया है, कड़क हो गया है। कितना भी परमेश्वर का वचन बोलो अंदर नहीं जाएगा। क्या नहीं होगा? अंदर नहीं जाएगा। स्ट्रॉन्ग इन रूडिमेंट्स, परंपरा के लिए वो बहुत कड़क हो जाते हैं, मजबूत हो जाते हैं। कुछ भी कहने से वो बोलेंगे हमने ये नहीं सीखा, जे आमच्या पास्टरने आम्हाला हे नाही शिकवलं, आमच्या पाळकांनी हे नाही शिकवलं। अरे तुझा पाळक मोठा आहे का बाइबल मोठा है? बाइबल के अनुसार हमें चलना है। कुछ लोग रीति रिवाज को पकड़ के बैठे हैं। मैं आपको एक बात बताना चाहता हूं, जब अंग्रेज लोग भारत में आए, सुसमाचार लेकर आए, उस समय बहुत कठिन परिस्थिति थी। इसीलिए उन्होंने सबको जो परमेश्वर का वचन है पोप्सी के बोतल से दूध पिलाया शुरू में। प्रेज़ द लॉर्ड। जो सुसमाचार को आसान किया, नॉमिनल, सादा बना के, जैसे बच्चे को आप लोग ऐसा ऐसा करके खाना मुंह में डालते हैं ना, ऐसा उन्होंने किया। अमेरिका से मिशनरी आए, वो सीधा अहमदनगर में चले गए। इसीलिए आज तुम अहमदनगर में जाओ, अमेरिकन मराठा मिशन है वहां पर काम कर रहा है। प्रेज़ द लॉर्ड। तो आज आप अहमदनगर के छोटे से छोटे गांव में जाओ, वहां आपको एक चर्च दिखाई देगा। उन्होंने उस समय सुसमाचार का काम किया, वहां पर फैलाया। अभी हमारे बारामती में जो आए वो अमेरिका से नहीं आए, वो ऑस्ट्रेलिया से आए। तो यहां पर काम ऑस्ट्रेलियन मिशनरी ने काम किया। तो ये जो मिशनरी वहां से आए थे, तो उन्होंने लोगों को देखा कि अगर उन लोग डायरेक्ट जब हमारे जैसा प्रचार करते थे तो कोई भी सच्चाई में नहीं आता था। जैसे अभी हम लोग कड़क आप लोगों को वचन बताते थे, ये वचन अगर उन लोग बताते तो कोई भी उद्धार में नहीं आता था। उन्होंने देखा ये लोग सादे लोग हैं, इनको सुसमाचार समझाना बहुत मुश्किल है, तो उस तरह सादा सादा सुसमाचार उन्होंने दिया। प्रेज़ द लॉर्ड। तो उसका नतीजा क्या हुआ मालूम है? उन्होंने पोप्सी की बोतल से जो पिलाया, अभी तक ये पोप्सी का बोतल छोड़ने को तैयार नहीं है, वही पकड़ के बैठे। अरे त्यांनी असं शिकवलंय, आपल्या ह्याच्यात नाही, आपल्या ह्याच्यात ये नाही, हमारे में ये नहीं चलता, हमारे में वो नहीं चलता। अरे क्या चलता नहीं? वो बेचारे लोगों ने उस समय कठिन परिस्थिति था, उस परिस्थिति के अनुसार तुमको वचन दिया और तुम्हारे पूर्वज उद्धार में आए। लेकिन अभी छोड़ो पॉप्सी का बोतल, अभी कड़क अन्न
खाने के लिए सीखो, कड़िंग भोजन अभी खाने के लिए सीखो। प्रेज द लॉर्ड। जो लोग विशेष करके ऑनलाइन के माध्यम से मेरा सुन रहे, उन लोगों के लिए विशेष मैं ये वचन बोल रहा हूं। ऑनलाइन के माध्यम से जो सुन रहे, छोड़ दो उसको। चर्च का रूल रेगुलेशन रखो बाजू में, बाइबल का रूल फॉलो करो। प्रेज द लॉर्ड। वो तो उस समय आप लोगों की अवस्था ऐसी थी, इसलिए वो बेचारे लोगों ने उस समय इतना कष्ट, इतना तकलीफ से उन्होंने आके सुसमाचार सुनाया, अपना लाइफ उन्होंने कुर्बान किया। प्रेज द लॉर्ड। प्रभु का धन्यवाद, प्रभु की स्तुति हो। तो अभी पेप्सी का बॉटल छोड़ने का समय आ गया है। तो अगर आप लोग भी अभी भी यही करते बैठेंगे, आम्ही असं ऐकलं, आम्हाला असं शिकवलं, आमच्या आजोबाने असं शिकवलं, पणजोबाने शिकवलं. अरे त्यावेळची परिस्थिती तशी होती, त्यांनी तसं शिकवलं. पण आता पवित्र आत्म्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी बायबल मधून तुम्हाला येत आहे त्याचं पालन करा. प्रेज द लॉर्ड. बाइबल में कहां पर भी नहीं लिखा है बच्चों को बपतिस्मा दो. एक ही उदाहरण देता हूं मैं आपको, कई उदाहरण मैं आपको दे सकता हूं, कहीं पर भी नहीं लिखा है. लेकिन उनको वही जो उस समय बेचारे उन्होंने जो एस्टैब्लिश करके गया, उस समय बहुत कठिन अवस्था था. अगर उस समय अंग्रेज लोग लेके जाते थे, जो मिशनरी लोग लेके जाते थे, अगर किधर नदी में बपतिस्मा वगैरह दे रहा है तो बहुत बड़ा प्रोपेगेंडा हो जाता था. इसलिए उस समय उन्होंने जो पद्धति अवलंब किया कि तुम कैसे भी मसीह में आओ, लेकिन अभी वो नहीं करना है. अभी हमको बाइबल मालूम पड़ गया है, अभी हमको डरने की आवश्यकता नहीं. तो उस समय के अनुसार अभी भी मत करो. बाइबल में कहीं पर भी नहीं लिखा है छोटे बच्चे को बपतिस्मा दो, कहीं पर भी नहीं लिखा है कि छिड़काव का बपतिस्मा, हर जगह में डुबोकर बपतिस्मा. लेकिन इनको वो चर्च का सिद्धांत छोड़ना नहीं. तो फिर बोलते जर तुम्ही इथं राजस्थान मरुभूमी मरुस्थल बोलते ना मराठी में, मरुस्थल मध्ये गेलं आणि तिथं पाणीच नाही तर काय करणार. अरे ये सब काय केले, जिधर है अभी तो पानी है ना, मरुभूमि आएगा तभी देखा जाएगा. लेकिन आता तर तू बुढ़ना, आता पानी है ना, टाकी है, पानी है. और भी आगे का बोलता था, लेकिन अच्छा नहीं लगता ऐसे प्रीचर. प्रभु का धन्यवाद हो. तो प्रियो, सब संधि है, लेकिन इनकी बात क्या है, इन्होंने जो सीखा उसको छोड़ना नहीं है. जिथं पाणी नाही तिथं प्रभूने भेट घेतली तर काय होईल. अरे तो हापशी शंड चालला होता, त्या हापशी शंडाकडे पाण्याची बॉटल असेल, कळशी असेल, काय माहित. पण तेव्हा मनापासून त्याने इच्छा केली मला बपतिस्मा पाहिजे. लगेच तळ दिसलं त्याला. लगेच फिलिपाला आत्म्याने उचलून आणलं आणि फिलिप तो शंड बोलला, हे बघ पाणी, मला बपतिस्मा. ताबडतोब त्याला तिथं बपतिस्मा दिला, पाण्यामध्ये बुडवलं. एकदा एका पाळकाला मी भेटलो, एक पास्टर को मिला मैं, और वो पास्टर का उम्र था उस समय 70 से 75 साल रहेगा, उसकी वाइफ और वो. लेकिन अभी वो रिटायर हो गया था. लेकिन उनका एक लड़का हमारे विश्वास में आया था, तो वो बोलने लगा मेरे माँ बाप को थोड़ा वचन सुना. मैं गया उनके बीच में और उनको वचन में बोलने लगा. लेकिन उन्होंने जो सीखा है वो छोड़ना नहीं है. बोलता बाइबल मध्ये असं मला दाखवा, पाण्यात उतरले आणि बपतिस्मा घेतला, तर आम्ही दोघं बपतिस्मा घ्यायला तयार. फिर मैं वो फिलिप का बोला, फिलिप और वो दोनों पानी में उतरे, फिर बपतिस्मा हो गया, फिर पानी से बाहर आए. देखो इधर हो गया है, नहीं है, पण आम्ही काय बपतिस्मा घेणार नाही. तो ऐसा जो स्ट्रॉन्ग परंपरा में अभी भी कई लोग फंसे हुए हैं, उन लोगों को मैं ऑनलाइन से बताना चाहता हूं, आप लोग उसमें से बाहर आ जाओ और जो परमेश्वर का वचन है उसको पालन करो. और भी कई बात है, आप लोगों को वो सब छोड़ना है. अगर आप ऐसे छोड़ते रहेंगे तो ही आप लोगों का उद्धार होगा. और जो नेट, वो जाली आपके लिए आ रहा है. और पांचवा वहां पर है, समुद्र में पत्ते होते हैं. ये पत्ते हमेशा हलने का काम करते हैं. तो ये है, जिसको कहते हैं वेवरिंग क्रिश्चियंस. वेवरिंग क्रिश्चियंस मतलब हलने वाले. थोड़ा कष्ट आया, थोड़ा परीक्षा आया, थोड़ा प्रॉब्लम आया, हलने लगेंगे. नको आता तिथं, अभी से चर्च में हमको जाना नहीं, अभी से हमको बाइबल पढ़ना नहीं, क्या प्रभु में आके हमारा क्या हुआ. ऐसे सब लोग जो हलने वाले लोग हैं, ऐसे पत्तों के लिए भी प्रभु नहीं आ रहा है. अभी आखिरी में बचा कौन सा है, छठवा, वो मच्छी. तो मछली भी समुद्र में होता है. और जो अभी जाल आने वाला है वो किसके लिए आने वाला है,
मछली। तो प्यारे भाइयों बहनों, आप जो मेरा वचन सुन रहे हैं, आपसे मेरा कहना यही है, आपको मछली बनना है। प्रेज द लॉर्ड। क्योंकि मछली के बारे में ऐसा लिखा है, हमने वहां पढ़े, उसने जाल डाला और जो ये पत्ते थे, पत्थर था या सांप है, ये खेकड़ा है, ये सबको वो बाहर डालेगा, नरक की अग्नि में डालेगा, लेकिन जो मच्छी है उनको वो स्वर्ग में लेके जाएगा। तो आपको मुझे अब वो बाकी के फालतू चीज नहीं बनना है, आपको और मुझे मछली बनना है। हम लोग ने उनका सीखा, अरे लहानपणापासून ऐकलं कसं सोडायचं, नाहीतर तू नरकात सोडला जाशील, लक्षात ठेव, त्याला सोड नाहीतर स्वर्ग सोड, दोन्ही पैकी हे पण पाहिजे, हे पण पाहिजे। अरे देवाला सगळं माहिती आहे, देवाला सगळं माहिती आहे म्हणून आज वचन तुम्हाला सांगितलं। देवाला माहिती है पण तुम्हाला अजून माहिती नाही म्हणून वचन सांगितलेलं देवाला। तो अपना जीवन प्रभु के सामने रखो, पत्ते के जैसा जीवन मत रखो, हलने वाले पत्थर के जैसा जीवन मत बताओ। पत्थर में बढ़ती कभी भी नहीं होती, जितना है उतना है। तो इसीलिए कई लोगों में बढ़ती नहीं होती है, उतने में है। और कई लोग होते हैं सांप के जैसे, वो भी हमें नहीं बनना है। कुछ लोग खेकड़े के जैसे, हमें वो भी नहीं बनना है। हमें वो मछली बनना है जो यीशु मसीह के आगमन में उठा लिए जाएंगे। है कष्ट है, तकलीफ है, प्रॉब्लम है, प्रश्न है, हम आगे बढ़ेंगे। आइए हम सब खड़े होंगे, हालेलुया। अपने जीवन हम प्रभु के हाथ में समर्पण करेंगे। हम प्रभु से यही प्रार्थना करेंगे कि प्रभु मुझे एक अच्छा विश्वासी बनना है, मुझे उस मछली के समान बनना है जो तेरे आगमन में उठा ली जाएंगे। प्रभु मेरे अंदर से वो स्वभाव को निकाल दे जो पत्थर के जैसा है। प्रभु मेरे अंदर से वो स्वभाव निकाल दे जो सांप के जैसा है। प्रभु मेरे अंदर से वो स्वभाव निकाल दे जो अनावश्यक है। हालेलुया। जरूर प्रभु आपको सहायता करेगा, जरूर प्रभु आपको मदद करेगा। ये अपना जीवन हम प्रभु के हाथ में दे देंगे। यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा। क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा को, क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा को। तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा। तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा। क्या अपन धन्यवाद करूया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। यार प्रभु धन्यवाद करते प्रभु, इस महीना पूरा अद्भुत रीति हवा इस आराधना के लिए धन्यवाद करते प्रभु जी। शुरू से अंत तक आपने आराधना का बोझ उठाया, इसलिए धन्यवाद करते प्रभु। हमारे गीतों की सेवा आशीष किया, भविष्यवाणी के द्वारा आपने हमें तसल्ली दिया, धन्यवाद करते। आज जीवित गवाहों को तो हमारे बीच में खड़ा किया, तेरे प्यारे लोगों के जीवन में किए हुए सारे अद्भुत कामों के लिए हम धन्यवाद करते प्रभु जी। वचनों के द्वारा आज आपने हमसे मुलाकात किया, इसलिए हम धन्यवाद करते प्रभु। बहुत ही जल्दी
वो जाल हमारे लिए आने वाला है प्रभु जी, अच्छे मछलियों को दिखाई देने के लिए, अच्छा एक पवित्र जीवन बिताने के लिए हमें हमारे सारे प्रिय लोगों को सहायता करो प्रभु। हमें से कोई भी सांप के समान नहीं, केकड़े के समान नहीं, कछुए के समान नहीं, पत्थर के समान नहीं प्रभु जी, एक सही जीवन बिताकर प्रभु जी जो सच्चाई तो हमें प्रकट करता है उसके अनुसार जीवन बिताकर तेरे नित्य राज्य के लिए तैयार होने के लिए हमें हमारे सारे प्रिय लोगों को मदद करो प्रभु जी। लाए हुए सारे प्रिय लोगों के लिए धन्यवाद प्रभु जी। ये महीना पूरा में तू चला है प्रभु, एक नया महीना देता है तो प्रभु तेरे लिए जीवन बिताकर तेरे नित्य राज्य के लिए तैयार होने के लिए सबको मदद करो। आत्मा प्राण शरीर आपके हाथों में समर्पण किए देते यीशु के नाम से मांगते हैं। Now may the grace of our Lord Savior Jesus Christ, love of the Father, and sweet fellowship of the anointing of Holy Spirit rest and abide with us all, now and until Jesus comes in His glory. Amen. Hallelujah! Hallelujah! Hallelujah!